विद्यार्थी मित्रांनो, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय कळंबोलीमध्ये आपलं स्वागत. मी आहेर सर. आज आपण इयत्ता 9वीचा गणित 1 मधील प्रकरण 5 दोन चलातील रेषीय समीकरणचा अभ्यास करतो. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण रेषीय समीकरण म्हणजे काय, एक चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय, चल म्हणजे काय, त्याची उकल कशी शोधायची याविषयी आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे. आज आपण दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप म्हणजे काय, ते कसं लिहायचं आणि जे सामान्य रूप आहे त्यामध्ये किती चल कोणता आहे, स्थिर पद कोणतं आहे याचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर निरीक्षण जर केलं तर लक्षात येतं तुमच्या की दोन चल आपण चलासाठी एक्स आणि वाय अक्षर वापरतो आणि जे स्थिर पद किंवा संख्या असेल, संख्या दाखवण्यासाठी आपण ए बी सी असे अक्षर वापरतो. मग जसं आपण एक चलातील समीकरण बघितलं तसं दोन चलातील जे समीकरण आहे ते समीकरण कसं असेल त्याचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. आता दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप म्हणजे जनरल फॉर्म्युला, त्याचा फॉर्म जनरल फॉर्म म्हणतो आपण त्याला. तर ए एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर 0. ए एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर 0. इथं जर आपण निरीक्षण केलं तर एक्स आणि वाय असे दोन चल वापरले आहे. दोन्हीही चलांचा घातांक एकच आहे. मग असं जे समीकरण असतं याला म्हणतात दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप. ए एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर 0. आता यामध्ये काय आहे की ए आणि बी आणि सी या वास्तव संख्या म्हणजे आपण जे संख्या आहे त्यासाठी आपण ए बी सी शब्द वापरतो आणि एक्स आणि वाय हे दोन चल आहे. आता यामध्ये ए आणि बी एकाच वेळी 0 नसतील तर हे समीकरण दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे याचा अर्थ जर एक्स जर 0 झाला तर ते एक चलातील समीकरण म्हणजे वायमध्ये एक चलातील होईल किंवा वाय 0 झाला तर एक चलातील समीकरण तयार होईल. म्हणून याच्या किमती 0 नसेल म्हणजेच याचा अर्थ ए आणि बीची किंमत जर 0, कारण एक्सला ए न गुणलं तर 0 होतो. म्हणून जर ए आणि बीची किंमत एकाच वेळेस 0 असता कामा नये. मग असं जे समीकरण आहे ए एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर 0. आता यामध्ये तुम्हाला परीक्षेला काय होतं की एखादं समीकरण दिलं जातं आणि त्या समीकरणाचं रूप सामान्य रूपात लिहा असं सांगितलं जातं. म्हणजे जे तुम्हाला दिसतंय एक्स अधिक बी वाय अधिक सी या स्वरूपात लिहा. म्हणजेच तुम्हाला दिलेल्या समीकरणामध्ये जे पद आहे एक्स आणि वाय याचा क्रमसंबंध तुम्हाला समजला पाहिजे. पहिल्यांदा एक्स चल असलेलं पद लिहायचं आहे म्हणजे एक्स सारखं, नंतर वायचं म्हणजे बी वाय सारखं, अधिक स्थिर पद सी हा स्थिर पद आहे, बरोबर चिन्ह, नंतर 0. अशा स्वरूपात तुम्हाला ते समीकरण लिहिता यायला पाहिजे. मग असं जे समीकरण आहे याला म्हणतात दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप. आता इथं मात्र एक खूप महत्त्वाचं ध्यान ठेवायचं आहे की रेषीय समीकरण म्हटलं की चलाचा घातांक किंवा कोटी हा एकच असला पाहिजे तरच ते रेषीय समीकरण असतं. या समीकरणात दोन्ही चलाचा घातांक 1 आहे म्हणून हे रेषीय समीकरण आहे. म्हणजे घातांक हा 1 असणं खूप महत्त्वाचं आहे. आता उदाहरण घेतलेले आपण खाली बघा. खालील एक सामायिक समीकरण सोडवा. आपण हेही बघितलं की एक सामायिक समीकरण म्हणजे काय, की जेव्हा आपण दोन किंवा दोनपेक्षा जास्त समीकरणाचा एकत्र विचार करतो
असे समीकरण असतात, त्याला एक सामायिक समीकरण असं म्हणतो. मग आता हे जे एक सामायिक समीकरण आहे, या समीकरणांची उकल कशी शोधायची, त्याच्या वेगवेगळ्या पद्धती काय आहे, कोणती पद्धत आपल्याला सोपी जाते, या सगळ्याचा आपण इथं विचार करणार आहोत. तर तुम्हाला पहिलं उदाहरण दिलेलं आहे 3x अधिक y बरोबर 5. दुसरं समीकरण दिलेलं आहे 2x अधिक 3y बरोबर 1. असे दोन समीकरणं आहे. आता हे दोन्ही जे समीकरणं आहे, या दोन्ही समीकरणाचा आपल्याला उकल काढायची आहे. आता इथं एका चलाचा लोप करण्यासाठी, आता हे सोडवताना आपण विचार करतो, जेव्हा तुम्हाला दोन समीकरणं आहे, त्या दोन्ही समीकरणाचा आपल्याला एकत्र विचार करायचा असतो. ते दोन्ही समीकरणामध्ये आपल्याला कोणतं समीकरण सोपं आहे, कोणत्या समीकरणाचा आपल्याला उपयोग करता येईल असा विचार करायचा आहे. एका चलाचा लोप करण्यासाठी दोन्ही समीकरणातील एकाही चलाचा सहगुणक समान किंवा विरुद्ध संख्यांना हे समान करून घेऊ. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की जर आपल्याला हे दोन समीकरणं सोडवायचे असेल तर या दोघांचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. दोघांमध्ये कोणाचा सहगुणक सारखा आहे हे पहिलं बघायचं आहे, किंवा दोघांपैकी कोणाच्या सहगुणकाचा चिन्ह विरुद्ध आहे. धन ऋण ही विरुद्ध संख्या आणि सारखे सहगुणक आहे का हे निरीक्षण करायचं. जर असेल तर आपल्याला ते गणित सोडवायला सोपं जातं, त्याच्यावर कोणती क्रिया करायची गरज येत नाही. पण जर दिलेल्या दोन्ही समीकरणामध्ये x किंवा y यांचे सहगुणक सारखे नसतील किंवा चिन्हाने पण ते विरुद्ध नसतील किंवा समान नसतील, तर मात्र ती क्रिया आपल्याला त्याचे सहगुणक समान करावे लागते, कोणाचे तरी एकाचे. म्हणजे एक तर तुम्ही एकचे सहगुणक समान करा किंवा वायचे सहगुणक करा. मग आपण सहगुणक समान करताना कोणत्या समीकरणाला कितीनं गुणायला पाहिजे असा विचार करायचा. परत तुम्ही दोन्ही समीकरणाचं निरीक्षण करा. पहिलं समीकरण आहे 3x अधिक y, म्हणजे वायला 3 नाही पण दुसऱ्यामध्ये वायला 3 जोडलेला आहे, त्याचा सहगुणक 3 आहे. म्हणजेच याचा अर्थ पहिल्या समीकरणाला जर आपण 3 गुणलं तर आपल्याला 3y येईल. म्हणून आपण काय केलं आहे की समीकरण 1च्या दोन्ही बाजूला 3ने गुणलेलं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला जेव्हा चलाचा लोप करायचा आहे तेव्हा दिलेल्या दोन्ही समीकरणामध्ये काहीतरी सारखेपणा असावा. एक तर त्यांचे सहगुणक सारखे असावे, नसेल तर ते सारखे करून घ्यायचे, किंवा त्यांचे चिन्ह सारखे किंवा विरुद्ध असावे. म्हणजे सहगुणक सारखे पाहिजे आणि चिन्हसुद्धा सारखे आणि विरुद्ध आपल्याला असा दोन्हींचा विचार इथं करायचा आहे. मग आपण पहिल्या समीकरणाला 3ने गुणलं तर आपल्याला मिळालेलं आहे 3 × 9x, 3 × y म्हणजे 3y बरोबर 3 × 5 = 15. म्हणून समीकरण मिळालं 9x अधिक 3y बरोबर 15. हे झालं तुमचं तिसरं समीकरण. आता दुसरं समीकरण काय आहे, 2x अधिक 3y बरोबर 1. आता समीकरण 2 आणि 3चं निरीक्षण जर केलं तर आपल्या लक्षात येतं की वायचे सहगुणक सारखे आहे, ते चिन्हाने पण सारखे आहे. 3y दोन्ही का. मग एक ध्यानात घ्यायचं आहे की जेव्हा दिलेले दोन्ही समीकरणाचे सहगुणक सारखे असतील x किंवा yचा, आणि जर चिन्हही सारखे असेल तर त्या दोन समीकरणांची वजाबाकी करायची. आणि जर त्यांचे सहगुणक सारखे असतील, चिन्ह मात्र भिन्न असतील, एकाला अधिक असेल एकाला वजा असेल, विरुद्ध चिन्ह असतील, तर त्या दोन समीकरणांची बेरीज करायची आहे. हे ध्यानात ठेवायचं आहे. मग आता समीकरण 2 आणि समीकरण 3चा आपण विचार केला तर समीकरण 2मधून आपण समीकरण 3 वजा करूया. तुमच्या मनावर आहे, तुम्ही 3मधून 2 वजा केलं काही फरक पडणार नाही, किंवा
2मधून 3 सम केलं तर काही फरक पडत नाही, पण आपण इथं समीकरण 3मधून 2 वजा करतो आहोत. म्हणजेच आपलं समीकरण असं तयार झालेलं आहे. 9x अधिक 3y बरोबर 15 आणि 2x अधिक 3y बरोबर 1. आता याची करायची आपल्याला वजाबाकी. वजाबाकी करताना प्रत्येक दुसरे जे समीकरण आहे त्याचा प्रत्येक पदाचं चिन्ह बदलणार आहे. धन असेल तर अधिक ऋण होईल, ऋण असेल तर धन होईल. मग 2x हे धन आहे म्हणून ते ऋण झाले, 3y धन आहे म्हणून ऋण झाले, 1 धन आहे म्हणून तो ऋण झाला. मग आता 9तून 2 गेले, 9x मधून 2x गेले, राहिले 7x अधिक 3y वजा 3y कट झाले परस्परांना, कारण त्यांचं चिन्ह विरुद्ध आहे. आणि समीकरण मिळालं आणि 15तून 1 गेला, राहिले 14. मग समीकरण आपल्याला मिळालं 7x बरोबर 14 म्हणून x बरोबर 2. 7 इकडं गुणिले तिकडे गेला भागिले 7 2 14 म्हणून x बरोबर 2. म्हणजे आपल्याला 1ची किंमत 2 मिळाली. आता ही जी किंमत आहे 1ची किंमत, तुम्ही कोणत्याही समीकरण 1 2 3 तुम्हाला जे समीकरण सोपं वाटतं त्या सोप्या समीकरणामध्ये एक्सची किंमत टाकली की वायची किंमत मिळते. म्हणून आपण काय केलं आहे की x बरोबर 2 ही किंमत समीकरण 2मध्ये टाकतोय आपण. म्हणजे 2x अधिक 3y या समीकरणामध्ये ती टाकूया. मग आता 2x अधिक 3y बरोबर 1 हे आपलं 2 नंबरचं समीकरण आहे. वरती बघितलं लक्षात येईल तुमच्या. मग आता जिथं x आहे तिथं एक्सची किंमत 2 टाकून द्या. म्हणजे 2 दुणे 4 झाले, 3y तसेच आहे, 1 तसाच आहे. म्हणजे समीकरण आपलं 4 अधिक 3y बरोबर 1. आता जे 4 आहे ते पलीकडे जर गेले बरोबर चिन्हाच्या तर ते वजा होतील, म्हणून 1 वजा 4 म्हणून राहिले वजा 3. 1तून 4 गेले, राहिले वजा 3. मोठ्या संख्येत चिन्ह दिलं तर मग 3 इथं गुणिले तिकडे गेला भागिले होईल, म्हणून y बरोबर वजा 1. म्हणजे या समीकरणाची उकल आपण काढलेली आहे 2 आणि वजा 1. 2 आणि वजा 1 ही या समीकरणाची, म्हणजे x बरोबर 2 आलं आणि y बरोबर वजा 1 आलं. अशा प्रकारे आपल्याला समीकरणातील एका चलाचा लोप करून त्याचं उत्तर काढता येतं, उकल काढता येते. आता दुसरं उदाहरण आहे डाव्या बाजूला बघा, उजव्या बाजूला. खालील एक सामायिक समीकरण सोडवा. समीकरण 2 दिलेलं तुम्हाला 3x वजा 4y वजा 15 बरोबर 0. आणि दुसरं आहे y अधिक x अधिक 2 बरोबर 0. आता हे दोन्ही जे समीकरण आहे हे समीकरण सामान्य रूपामध्ये नाही आहे. म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल की ax अधिक by अधिक c बरोबर 0 या स्वरूपामध्ये ते दिसत नाही. कारण आपण पहिल्यांदा बघितलं की x अगोदर घ्यायचं आहे. 2 समीकरण जर निरीक्षण जर केलं दुसऱ्यामध्ये तर y अगोदर आलेला आहे. म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये थोडा बदल करून घ्यायचा आहे. दुसरं, आपल्याला समीकरण सोडवताना दोन्ही समीकरणाच्या डाव्या बाजू ह्या ज्या 0 आहे त्यामध्ये स्थिर पद आपण पलीकडे घेऊन जाऊया. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की दोन्ही समीकरणे स्थिरांक उजवीकडे नेऊन ठेवूया आपण. म्हणजे समीकरण आपल्याला मिळालं 3x वजा 4y बरोबर 15, कारण इकडं 15 वजा आहे, पलीकडे गेले तर ते अधिक झाले. आणि दुसरं समीकरण x अधिक y बरोबर वजा 2. म्हणजे हे आपण अशा प्रकारे सोयीनुसार समीकरणामध्ये बदल करून घ्यायचा. मग आता परत निरीक्षण करायचं आहे की या दोन्ही समीकरणामध्ये काही सारखं आहे का. मग आपल्याला जर yचा लोप करायचा असेल तर yचे सहगुणक सारखे करा. जर पहिल्यांदा 1चा लोप करायचा असेल तर 1चे सहगुणक सारखे करा. मग सारखं करण्यासाठी निरीक्षण करायचं दोघांपैकी आणि कोणत्या संख्येनं गुणलं तर त्याचे सहगुणक सारखे होतील असं विचारायचं. मग आता पहिल्या समीकरणात आपण समजा 1चा लोप करायचा असा विचार करूया तर 1चा पहिला सहगुणक 3 आहे, म्हणजे दुसऱ्याला 3 न गुणावं लागेल.
जर वायचा जर लोप करायचा आपण ठरवलं तर पहिल्या समीकरणामध्ये वायचा सहगुणक 4 आहे, मग दुसऱ्या समीकरणाला 4ने गुणावं लागेल. म्हणजे तुम्ही कोणत्याही समीकरणामध्ये कोणाचाही लोप अगोदर करू शकतो, एकचा करू शकतात किंवा वायचा. आता आपल्या गणितामध्ये आपण वायचा लोप करायचं ठरवलेला आहे, म्हणून वाय चलाचा लोप करण्यासाठी समीकरण 2ला 4ने गुणू, कारण समीकरण 1मध्ये 4 आहे सहगुणक, 2मध्ये नाही आहे, म्हणून 4ने गुणलं. मग समीकरण काय मिळालं आपल्याला, ते 4ने गुणलं तर काय होते, 4x अधिक 4y बरोबर 4 2 8 वजा 8 होईल. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला आता निरीक्षण जर केलं तर दोन्ही समीकरणामध्ये पहिल्यामध्ये आहे वजा 4y आणि दुसऱ्यामध्ये आहे अधिक 4y. वजा चिन्ह आहे आणि अधिक चिन्ह विरुद्ध आहे. आपण मगाशीच बघितलं, जर चिन्ह जर भिन्न असतील तर सरळ दोन समीकरणांची बेरीज करायची, आणि चिन्ह जर सारखे असतील तर दोघांची वजाबाकी करायची. मग आता आपण निरीक्षण केलं समीकरण 2 आणि 3चं, तर काय होतंय, पहिलं समीकरण आपलं 3x वजा 4y बरोबर 15 आणि 4ने गुणून मिळालेले समीकरण आहे 4x अधिक 4y बरोबर वजा 8. आता वजा 4 आणि अधिक 4 हे विरुद्ध आहे, म्हणून आपण दोन्ही समीकरणांची बेरीज करणार आहोत. आता बेरीज केली की आपल्या लक्षात येतं आहे की वजा 4 आणि अधिक 4 हे परस्परांना कट होऊन जातात, आणि मग 4x आणि 3x या दोघांची बेरीज करूया तर 4 आणि 3 झाले 7x. म्हणून समीकरण मिळालं आपल्याला 7x बरोबर 15 वजा 8. 15तून 8 गेले राहिले 7, म्हणून 7x बरोबर 7. आता हे 7 इकडं गुणिले आहे xला, पलीकडे नेलं तर ते भागिले होते, म्हणून 7 भागिले 7 म्हणून x बरोबर 1. तर आपल्याला पहिल्यांदा xची किंमत मिळाली ती 1 आहे. आता ही जी xची किंमत आहे ती कोणत्याही समीकरणामध्ये ठेवली तरी चालते. मग 1मध्ये ठेवा, 2मध्ये ठेवा, किंवा आपण तयार केलेलं जे तिसरं समीकरण त्यामध्ये ठेवा, काही फरक पडणार नाही, उत्तर तेच येणार आहे. मग आता x बरोबर 1 ही किंमत समीकरण 2मध्ये, कारण ते आपल्याला सोपं वाटतं, कारण आपल्याला गणित सोडवताना जे सोपं जाईल त्यामध्येच आपण क्रिया करतो, आणि समीकरण 2 हे थोडं सोपं आहे, x अधिक y आहे, म्हणून त्यामध्ये ती किंमत ठेवूया. मग xची किंमत 1 आहे, म्हणून 1 अधिक y बरोबर वजा 2. आता हा अलीकडं अधिक 1 आहे, तो पलीकडे गेला तर वजा होईल, म्हणून y बरोबर वजा 2 वजा 1 झालं, y बरोबर वजा 3, म्हणून yची किंमत वजा 3. म्हणजे या समीकरणाची उकल आपण काढली 1 आणि वजा 3. आता ही जी उकल आहे 1 आणि वजा 3 ही उकल समीकरण 1 साठी सुद्धा सत्य आहे, हे चेक करायचं तुम्हाला. जर वाटलं तुम्हाला की समीकरण 1 मध्ये ही उकल टाकून बघा, समीकरण 2 मध्ये उकल टाकून बघा, दोन्ही समीकरणाचे समाधान तिथं होईल, डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी होईल आणि उत्तर आपलं बरोबर येईल. जे समीकरण 1 आहे किंवा उदाहरण 1 आहे त्यामध्ये ते टाकून बघू शकता तुम्ही. आता आपल्याला पुढे जायचं आहे की 2 चलातील रेषे समीकरण सोडवण्याची दुसरी पद्धत आपण. आता ही जी पद्धत आहे की एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या रूपात ठेवून चलाचा लोप करणं. इथं आपल्याला सहगुणक समान करायचे नाही. मगाशी आपण सहगुणक समान केले, नंतर बेरीज किंवा वजाबाकी केली आणि उत्तर काढला. इथं मात्र तसं नाही. इथं आपण एकची किंमत घेणार, एका समीकरणानुसार एकची किंमत घ्यायची, ती समीकरण 2 मध्ये टाकायची आणि उत्तर काढायचं. मग अशी जी पद्धत आहे याला म्हणतात दुसऱ्या चलाच्या रूपात ठेवून त्याचा लोप करायचा आणि समीकरण सोडवायचं. आता चलाचा लोप करण्यासाठी ही जी पद्धत आहे या पद्धतीमध्ये समीकरणातील एका चलाची किंमत, म्हणजे तुम्हाला जे पहिलं समीकरण असेल किंवा दुसरं समीकरण ते x आणि y मध्ये असेल, त्यावरून तुम्हाला xची किंमत काढली ती किंमत समीकरणामध्ये 2 टाका, yची काढली तरी टाका, कोणतंही समीकरण तुम्ही वापरू शकता, जे सोपं आहे ते मात्र.
ही या पद्धतीमध्ये दिलेल्या दोन्ही समीकरणाचं निरीक्षण करायचं आहे. आणि कोणतं समीकरण सोपं आहे, सोपं म्हणजे त्याचे सहगुणक एक असावा असा थोडक्यात अर्थ आहे. आता जर पर्यायच नसेल तर मात्र तुम्हाला दोन्हीपैकी कोणतंही समीकरण वापरणं कंपल्सरी आहे. आता यामध्ये समीकरणातील एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या रूपात काढून ती दुसऱ्या समीकरणात ठेवून पहिल्या चलाचा लोप करता येतो. या पद्धतीला म्हणतो आपण की चलाचा लोप करणं. मग आता ही जी पद्धत ही कशी वापरायची, आपण पहिल्यांदा सांगितलं की समीकरणाचं निरीक्षण करायचं, सोपं समीकरण अगोदर बघायचं, त्यानुसार एक्स किंवा वायची किंमत काढायची. मग वायची किंमत काढली ती समीकरण दुसऱ्या समीकरणात टाकायची. मात्र ज्या समीकरणावरून आपण वायची किंमत काढली ती आताच टाकायची नाही, दुसऱ्या अपोजिट. मग आता दोन समीकरण दिले तुम्हाला बघा. 8x अधिक 3y बरोबर 11 आणि दुसरं समीकरण आहे 3x वजा y बरोबर 2. आता ह्या दोन्ही समीकरणाचं निरीक्षण करावं लागेल तुम्हाला की सोपं कोणतं आहे, कोणाचा सहगुणक एक आहे याच्यामध्ये. तर आपल्याला लक्षात येतं की समीकरण 2 मध्ये वायचा सहगुणक एकच आहे. म्हणजे आपल्याला इथं वायची किंमत डायरेक्ट काढता येईल. मग हे दोन्ही जे समीकरण आहे 8x अधिक 3y बरोबर 11 याला समीकरण 1 म्हणूया. 3x वजा y बरोबर 2 याला समीकरण 2. आता समीकरण 2 मध्ये वायची किंमत आपल्याला काढता येते, ती एकच्या चलाच्या स्वरूपात मांडता येईल. मग दोन समीकरण काय आपलं 3x वजा y बरोबर 2. त्यामुळं आपल्याला y जर पलीकडे नेला तो अधिक होईल आणि इकडचा 2 तिकडे नेला तर वजा होईल. म्हणून y बरोबर आपल्याला मिळालं 3x वजा 2. ही झाली वायची किंमत. 3x वजा 2 बरोबर y, ही वायची. मग आता ही जी किंमत मिळाली आपल्याला ती समीकरण 1 मध्ये आपण टाकून द्यायची. म्हणजेच याचा अर्थ आहे की वायची किंमत x मध्ये टाका किंवा एक्सची किंमत y मध्ये टाका, अशा प्रकारे. मात्र ही किंमत काढताना सोपं समीकरण बघायचं आहे. मग आता y बरोबर 3x वजा 2 ही किंमत जी आहे वायची ती समीकरण 1 मध्ये ठेवूया. मग समीकरण 1 काय आहे 8x अधिक 3y बरोबर 11. आता जिथं y आहे तिथं वायची किंमत टाकून देऊया. म्हणजे समीकरण आपल्याला मिळालं 8x अधिक 3 वायची किंमत किती आहे ती टाकली आपण कंसामध्ये 3x वजा 2 कंस पूर्ण बरोबर 11. आता हे सोडवायचं आहे. आता हे संपूर्ण समीकरण तुम्हाला एक्समध्ये मिळेल आता, कारण आपण वायचं निरसन केलं आहे तिथं. म्हणून 8x अधिक 3 तिक 9x 3 दुने 6 वजा 6 बरोबर 11. मग आता 9 8 किती झाले 17x वजा 6 बरोबर 11. आता हे वजा 6 इकडं वजा आहे, पलीकडे गेलं तर अधिक होतील. म्हणून आपलं मिळालं आहे 17x बरोबर 11 अधिक 6. 11 आणि 6 झाले 17. म्हणून 17x बरोबर 17 म्हणून x बरोबर 1. एक्सची किंमत किती मिळेल आपल्याला 1. आता ही जी किंमत आहे ती कोणत्याही एका समीकरणामध्ये टाकूया आपण. मग एक्सची किंमत y बरोबर 3x वजा 2 यात ठेवूया. म्हणजेच y बरोबर 3 गुणिले 1 वजा 2. 3 1 3, 3तून 2 गेले राहिलं 1, म्हणून वायची किंमत 1. म्हणजेच या समीकरणाची उकल आपल्याला मिळाली 1 आणि 1. म्हणजे x बरोबर 1 आणि y बरोबर सुद्धा 1. ही झाली त्या समीकरणाची उकल. म्हणजेच ही जी पद्धत आहे या पद्धतीमध्ये तुम्हाला समीकरणाचं निरीक्षण करायचं, त्यावरून x किंवा वायची किंमत काढायची आणि ती दुसऱ्या समीकरणात टाकायची. म्हणजे वायची किंमत काढली तर समीकरण एक्समध्ये येईल, एक्सची किंमत टाकली तर समीकरण वायमध्ये मिळेल. अशा प्रकारे आपल्याला ते समीकरण सोडवायचं आहे. आता दुसरं समीकरण बघूया. 3x वजा 4y बरोबर 16 आणि दुसरं आहे 2x वजा 3y बरोबर 10. आता हे दोन समीकरणं आहे. या दोन्ही समीकरणावर जर आपण निरीक्षण केलं तर मात्र दोन्ही समीकरण सारखं आहे. कोण सोपं कोण अवघड काही दिसत नाही.
दोनही समीकरणामध्ये सहगुणक आहे जोडलेले. सिंगल कोणताही नाही, एक सिंगल नाही, वाय पण सिंगल नाही. मग आता त्याला आपण क्रमांक देऊया. पहिलं समीकरण झालं 3x वजा 4y बरोबर 16, याला समीकरण 1 म्हणूया. 2x वजा 3y बरोबर 10, याला समीकरण 2 म्हणूया. आता इथं मात्र दोन्ही समीकरण सारखे, मग तुम्ही कोणतंही समीकरण वापरू शकता, कारण इथं सोपं आणि अवघडचा प्रश्न राहिलेला नाही. कारण पहिल्या समीकरणामध्ये एक्सचा सहगुणक 3, वायचा 4, दुसऱ्यामध्ये 2 आणि 3, म्हणजे दोघांना सहगुणक आहे, कोणतंही एक वापरू शकता. मग समीकरण 1 वरून एकच्या चलाची किंमत वायच्या स्वरूपात मांडूया. मग आता समीकरण 1 जे आहे ते वायच्या स्वरूपात जर आपल्याला मांडलं तर काय होईल आपल्याला, 3x वजा 4y बरोबर 16, म्हणून आपल्याला समीकरण मिळालं 3x बरोबर 16 अधिक 4y. आता हे जे 3 आहे इथं गुणिले आहे ते भागिले होते पलीकडे, म्हणून x बरोबर मिळालं आपल्याला 16 अधिक 4y भागिले 3. ही झाली 1ची किंमत, हिला म्हणतात 1ची किंमत. मग आता ही जी किंमत आहे ती समीकरण 2 मध्ये टाकूया आपण. मग समीकरण 2 काय झालं आपलं, 2x वजा 3y बरोबर 0, म्हणून 1ची किंमत टाकल्यावर काय होईल, 2 कंसामध्ये 16 अधिक 4y भागिले 3 कंस पूर्ण वजा 3y बरोबर 10. आता हे सोडवायचं आहे. मग 2ने आतील सर्व पदांना गुणूया, म्हणजे झालं 16 दुने 32, 4 दुने 8y भागिले 3 तसेच आहे, वजा 3y बरोबर 10. आता इथं अपूर्णांकी संख्यांची आपण जशी बेरीज वजाबाकी करतो तो नेहमी इथं वापरायचा आहे, आणि म्हणून त्याचा लसावी आलेला 3 आलेला लसावी, म्हणून आपलं समीकरण मिळालं 32 अधिक 8y 3 तिक 9 वजा 9y बरोबर 10, इकडं भागिले 3 तसेच आहे. आता हे भागिले 3 आहे, पलीकडे गेले तर गुणिले होते, म्हणून ते झाले 10 तिक 30, म्हणून 32 अधिक 8y वजा 9y बरोबर 30. आता हे सोडवलं सगळं तर आपल्या लक्षात 32 9तून 8 गेले राहिला 1, म्हणून वजा 1y बरोबर 30. मग आता 32 पलीकडे नेले तर आपलं समीकरण मिळतं आहे की वजा y बरोबर 30 वजा 32, म्हणून yची किंमत झाली वजा 2. मात्र ह्या yला किंमत इकडं वजा चिन्ह आहे आणि 2ला वजा, म्हणून ते अधिक होऊन जातं, म्हणून y बरोबर 2. yची किंमत मिळाली आपल्याला 2. मग आता ही जी किंमत आहे 2 ती समीकरणामध्ये टाकूया, 1 मध्ये ठेवूया आपल्या, म्हणून 3x वजा 4y बरोबर 16, 3x वजा 4 गुणिले yची किंमत 2 आहे म्हणून 2 टाकले बरोबर 16, 3x 4 2 8 वजा 8 झाले बरोबर 16, 8 तिकडं नेले तर अधिक होती, 16 8 झाले 24, म्हणून 3x बरोबर 24, म्हणून 8 बरोबर 8 त्रिक 24, म्हणून 3 8 24, म्हणून x बरोबर 8. म्हणजेच आपल्याला xची किंमत 8 मिळाली आणि yची किंमत 2 मिळाली, म्हणून त्या समीकरणाची उकल झाली 8 आणि 2. आपण यापूर्वीच बघितलेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये की उकल लिहिताना प्रथम xची किंमत लिहायची नंतर yची. उलटं केलं तर उत्तर चुकणार. अगोदर yची लिहायची नाही, अगोदर xची किंमत लिहायची. जसं आता आपण xची किंमत 8 लिहिली अगोदर कंसात, नंतर yची किंमत 2. तर अशा प्रकारे आपल्याला या दोन्ही समीकरणाच्या उकली काढता येतात. ही जी पद्धती आहे याला म्हणतात एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या रूपात ठेवणं, सबस्टिट्यूशन मेथड असं त्याला आपण म्हणतो. आता यासाठी आपण एक सराव घेतो. सराव संच जो 5.1 आहे पुस्तकात तुमच्या, त्यातील आपण 1-2 उदाहरणं घेतो आहे याच्यामध्ये. आता यामध्ये तुम्हालाही ते घरी सोडवायचं आहे. सराव संच 5.1 3 प्रश्न आहे, त्यातले 2 तर आपण इथं सोडवतो आहे. पहिला प्रश्न दिला, x आणि y या चलाचा उपयोग करून
दोन चलातील 5 रेषीय समीकरण तयार करा. आता हा जो प्रश्न आहे हा मुक्त प्रश्न आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर वेगळं असेल. प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे 5 उदाहरणं लिहू शकतो, म्हणजे सगळ्यांचे सारखे असणार नाही. मात्र अट ध्यानात ठेवायची, चल 2 वापरले पाहिजे, चलाचा घातांक हा 1 असला पाहिजे, तर ते रेषीय समीकरण होईल. रेषीय समीकरण म्हणजे 2 चल असलेच पाहिजे आणि कोटी मात्र 1 असला पाहिजे. म्हणजे जसं आपण लिहिले, आता हे मी लिहिलेले आहे, तुम्ही यापेक्षा वेगळे अजून लिहू शकता. पहिले लिहिलं आहे x अधिक y बरोबर 3. 2 चलं वापरले, x आणि y दोन्ही वापरले, म्हणून x अधिक y बरोबर 3. किंवा दुसरं वापरलं आपण 2x वजा 5y बरोबर 1. 2x अधिक 3y बरोबर 5. 7x बरोबर 5y वजा 7 आणि x वजा 2y बरोबर 9. इथं ह्या सगळ्या समीकरणामध्ये आपण 2 चलं वापरले आणि प्रत्येक चलाचा कोटी किंवा घातांक हा एकच आहे. घातांक किती आहे प्रत्येकाचा? xचा घातांक 1 आहे, yचा घातांक 1 आहे. आणि मग असं जे समीकरण आहे याला आपण म्हणतो की 2 चलातील रेषीय समीकरण. आता दुसरं समीकरण बघा. दुसरं समीकरण आहे x अधिक y बरोबर 7. या समीकरणाच्या 5 उकली लिहा. म्हणजेच x आणि y बरोबर 7, याचा तर x आणि yच्या अशा 5 किमती शोधायच्या की त्यांची बेरीज ही 5 येईल. आता हा सुद्धा मुक्तच प्रश्न आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगवेगळं उत्तर असू शकतं. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळं उत्तर काढू शकतो यामध्ये. कारण अशा कितीतरी संख्या आहे की त्यांची बेरीज 7 येते. म्हणजे 2 5 असेल, 3 4 असेल. मग अशा ज्या संख्या आहेत त्या वेगवेगळ्या असू शकतात. प्रत्येक विद्यार्थी ती वेगवेगळ्या प्रकारे मांडू शकतो. आता मग दिलेलं जे समीकरण आहे, दिलेल्या समीकरण आपण पहिल्यांदा तुम्हाला सोडवताना तुम्ही स्वतः मांडायचं आहे. एकाची किंमत मांडायची, दुसऱ्याची काढायची. मग आता इथं x बरोबर 3 मानलं तर yची किंमत किती? म्हणून मी काय टाकलं की 3 अधिक y बरोबर 7, म्हणून yची किंमत झाली 4. 7तून 3 गेले, राहिले 4. म्हणजे उकल मिळाली 3 आणि 4. म्हणजे 3 आणि 4ची बेरीज 7 आहे. दुसरे तसं सोडवलं बघा. आपण मानायचं, एकाची किंमत मानायची, दुसऱ्याची किंमत आपोआप निघते. मग पहिल्यामध्ये आपण 1ची किंमत 6 मानली. आता 2 संख्यांची बेरीज 7च आहे पाहिजे आपल्याला. म्हणजे एक जर 6 असेल, दुसरा 1 आहे, तुमच्या लक्षात येईल. म्हणजे त्याची उकल पण खाली आली बघा, 6 आणि 1च. अशा प्रकारे तुम्ही किती उकली लिहू शकतो. जसं आपण इथं लिहिलेलं आहे 3 4, 6 1, 4 3, 1 6, वजा 3 आणि 10, 2 5. पूर्णांकी असेल, अपूर्णांक असेल, अशा कितीतरी उकली, अनंत उकली आपण या समीकरणाच्या लिहू शकतो. x बदलला की yची किंमत बदलणार, किंवा y बदलला तर xची किंमत बदलणार. अशा प्रकारे आपल्याला त्या समीकरणाची उकल शोधता येते. आता अजून एक उदाहरण घेतलं आपण. खालील एक सामायिक समीकरण सोडवा. जे आपण पहिल्यांदा 2 उदाहरणं सोडवले त्या प्रकारे की याची आपल्याला उकल काढायची. समीकरण सोडवणं म्हणजे एक सामायिक समीकरण म्हणले की ते एकमेकाशी संलग्न असतात. दोघांचा विचार आपण एकत्र करतो आणि उकल काढतो. म्हणजे इथं सोडवा म्हणजे समीकरणाची उकल काढा. मग समीकरण आपल्याला दिलं आहे की x अधिक y बरोबर 4 आणि 2x वजा 3y बरोबर 1. मग आता याला आपण क्रमांक देऊन टाकूया समीकरणाला. x अधिक y बरोबर 4 याला समीकरण 1 म्हणूया. 2x वजा 5y बरोबर 1 याला समीकरण 2 म्हणू. आता इथं जर आपण निरीक्षण केलं तर जी पहिली पद्धत वापरली आपण, चलाचा लोप करणं, याची किंमत त्यात मांडणं, अशा पद्धतीने म्हणजे एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या रूपात काढून आपल्याला हे समीकरण सोडवता येईल. मग आता समीकरण 1 आणि y2चं निरीक्षण केलं तर समीकरण 1 सोपं वाटतं आपल्याला. मग त्यावरून आपण त्याची एक तर xची किंमत काढूया किंवा yची काढूया. मग समीकरण 1मध्ये yची किंमत 1च्या चलात मांडणं सोपं होईल आपल्याला. म्हणून आपण लिहिलं आहे की x अधिक y बरोबर 4, म्हणून y बरोबर 4 वजा x.
पलीकडे गेला एक्स पण तो वजा झाला. हे झालं समीकरण 3. आता y बरोबर 4 वजा x ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवूया. समीकरण 2 काय आपलं 2x वजा 5y बरोबर 1. त्यामुळे टाकली तर काय होईल 2x वजा 5 कंसात 4x वजा x कंस पूर्ण बरोबर 1. आता हे सोडवावं लागेल आपल्याला. म्हणून 2x तसं झालं 5 चोक 20 झाले वजा 20 झाले आणि 5 गुणिले वजा 5 गुणिले वजा x वजा वजा अधिक झालं ते म्हणून अधिक 5x बरोबर 1 तसाच आहे. आता हे जे 2x आणि 5x शेजारी आणले तर 5 आणि 2 7x होते आणि हे जे 20 इथं वजा आहे अलीकडं पलीकडे गेले तर ते अधिक होतील म्हणून 20 अधिक 1 म्हणून झाले 21. म्हणून समीकरण मिळालं 7x बरोबर 21. आता मग 7 इकडे भागलं तर 7 त्रिक 21 म्हणून 1 ची किंमत मिळाली आपल्याला 3. आता ही जी 1 ची किंमत 3 आहे ती समीकरण 1 मध्ये ठेवली तर आपल्याला मिळतं y बरोबर 1. कारण 3 अधिक y बरोबर 4. हा 3 तिकडे गेला वजा झाला म्हणून y ची किंमत झाली 1. म्हणजे आपल्याला समीकरणाची उकल मिळाली. ती उकल आहे 3 आणि 1. 1 आणि 3 लिहिलं तर उत्तर चुके ध्यानात घ्या. 3 आणि 1 ही झाली समीकरणाची उकल. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं सोडावं लागतील. तुम्ही अभ्यास 5.1 सोडवायचा आहे. तो वहीमध्ये सोडून ठेवायचा आहे आणि 2 चलातील रेषीय समीकरणाचा सराव तुम्ही करायचा आहे. ओके, थँक्यू.